वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी नाशिक संदर्भातली आहे। उद्धव ठाकरेंच्या आज नाशिक जिल्ह्यामध्ये जाहीर सभा होणार आहेत। नांदगावचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचाराकरता ते सभा घेतील। मालेगावचे उमेदवार अद्वै हिरेंसाठी देखील प्रचार सभा होईल। उद्धव ठाकरे कुणावर आज निशाणा साधणार याकडे नजर आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आज उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचा धडाका दिसतोय नाशिकमध्ये। लागवीजी, नाशिक असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभाचा तडाखा जो आहे तो वाढलेला आहे। प्रचार तोफांच्या माध्यमातून का होईना ते या ठिकाणी उमेदवाराचा प्रचार करतात आणि सोबतच विरोधकांवर जोरदार सडकून टीका देखील करतायत। प्रामुख्याने पाहिलं तर सत्ताधारी जे आहेत त्यांच्याकडून चांगली कामं झालेली नाहीयेत आणि त्यांनी आमचं चिन्ह चोरलं, पक्ष चोरला, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जातात। आणि अशामध्येच आज छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोड या ठिकाणी म्हणजे सत्तारांचा गड मानला जातो, सत्तारांचा बालेकिल्ला मानला जातो, या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे सभा घेत आहेत आणि सभांच्या माध्यमातून या ठिकाणी अब्दुल सत्तार यांना धारेवर धरलं जाऊ शकतं। कारण काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी एक वक्तव्य केलेलं होतं, ते म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात। उद्धव ठाकरे प्रत्येक सभेमध्ये त्या विधानाची आठवण करून देतात आणि ते प्रामुख्याने सांगतात की हे ते वाचाळ नेते आहेत जे वारंवार स्त्रियांवर सुद्धा अशा प्रकारची विधानं करतात। आणि त्यानंतर प्रत्येक सभांमधून उद्धव ठाकरे यांनी सुद्धा निशाणा साधलेला आहे। आणि आज उद्धव ठाकरे त्यांच्याच मतदारसंघामध्ये आहेत, त्या ठिकाणी त्यांची तोफ धडणार आहेत। सुरेश बनकर जे भाजपमधून शिवसेनेमध्ये आले, उद्धव ठाकरेंच्या पक्षात आले आणि त्यानंतर ते आता या ठिकाणी उमेदवारी लढतायत। आणि त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांची सभा होतीये, सिल्लोड या ठिकाणी सभा होतीये। आणि प्रामुख्याने पाहिलं तर जे काही मुद्दे आहेत ते राज्यभरामध्ये त्यांच्या सभांना प्रतिसाद पाहायला मिळतोय, त्यांचे मुद्दे गाजतायत। मात्र प्रामुख्यानं ते पाहणं सुद्धा महत्वाचं आहे की सर्व काही होत असताना नेमकं कौल कोणाला मिळणार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर किती परिणाम होणार। मात्र सिल्लोडमध्ये आणि नाशिकमध्ये आज मात्र ठाकरेंची तोफ धडणार आहे। लागवीजी, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।